मी एक बेसहारा अनाथ मुलगी होते. मला आई-बाप नव्हते. माझी सगळी शिकवण एक अनाथ आश्रमात झाली होती. मला आई-बाप आणि भाऊ-बहिणींच्या ममतेची कल्पनाच नव्हती. पण आज माझी लग्न झाली होती. आश्रमाच्या व्यवस्थापकाने माझी लग्न ठरवली होती. मला लग्नाबाबत स्वतःचे काही स्वप्न नव्हते. कारण मी आजपर्यंत कोणत्याही आप्तेष्टांचा संबंध जाणून घेतला नव्हता. फक्त इतकीच खुशी होती की आता मलाही कोणीतरी मिळेल ज्याच्याशी मी आपले सुख-दुःख आणि प्रेमाच्या गोष्टी सांगू शकेन. इतकेच विचार करून मी लग्नाला होय म्हटले. व्यवस्थापकाने आश्रमातच पंडितांत बोलावून माझी लग्न झाली. मी सासरी आले. बेडच्या एका कोपऱ्यात बसून राहिले होते. फक्त एक चादर ओढून घेतली होती. मला इतका भीती वाटत होती की मी भीतीनेच मरून जाईन की काय असे वाटत होते. कदाचित जे माझ्यासोबत घडले ते आजपर्यंत कोणत्याही मुलीसोबत घडले नसेल. मला हेही माहीत नव्हते की पतीच्या नावावर मला असा माणूस मिळेल. मी अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी होते. माझे घर म्हणजे आश्रमच होता. तो माणूस मला तिथून लग्न करून घेऊन आला होता. मला माहीत होते की माझ्यामागे पुढे कोणीही नाही, जो माझ्या पतीच्या या वागण्याबद्दल विचारू शकेल. बेपसी आणि मजबुरी माझ्या पायातली सर्वात मोठी बेडी बनली होती. लग्नाच्या रात्रीसाठी मी फारसे स्वप्न पाहिले नव्हते, कारण मी आश्रमातून आले होते. आम्हा अनाथांसाठी एवढेच पुरेसे होते की एखादा आधार मिळाला. तो माणूस साधारण 35 वर्षांचा होता. दिसण्यात ठीकठाक आणि मजबूत तरुण होता. मी 22 वर्षांची तरुण मुलगी होते. नवरी होण्यासाठी माझ्या पतीनेच आश्रमाच्या व्यवस्थापकाला नवरीचे कपडे दिले होते. मी ते घातले होते. माझ्या सखींनी मला तयारही केले होते. मी त्या माणसाला लग्नाच्या वेळीच पाहिले होते, जेव्हा तो मला घरी घेऊन आला. त्यावेळी त्याने माझा पदर उडवून घेतला होता. म्हणून मला माहीत नव्हते की माझ्या नशिबाचा मालक कोण आहे. रडत रडत सखींपासून वेगळी होऊन मी त्याच्यासोबत त्याच्या घरी आले. घर ठीकठाक होते. तो एकटाच राहत होता. घर एका चांगल्या सोसायटीत होते. स्वच्छ होते. 3-4 फक्त एकच माणूस. आश्रमाच्या व्यवस्थापकाने मला सांगितले होते की त्याने माझी तस्वीर पाहून मला आवडवले होते. मी माझ्या डोळ्यात फारशी स्वप्ने सजवली नव्हती. नंतर म्हणाला, आपला धरून मोहनने मला खोलीत बसवले. नंतर म्हणाला, तो खोली बाहेर गेला. मी थोड्या वेळाने येतो. मी पदर काढून खोलीकडे पाहिले. इथे खूप सुंदर फर्निचर सजवले होते. सगळी मनात लग्नाची उमंग आली. मी आनंदी झाले. आतापर्यंतची सगळी इच्छा मोहनच्या घरात पूर्ण होत असल्यासारखी वाटली. पण मला माहीत नव्हते की इथे माझी परीक्षा घेतली जात आहे. थोड्या वेळाने मोहन खोलीत आला. त्याला पाहून माझे हृदय धडधडले. तो सावळ्या रंगाचा होता. चेहरा फारसा आकर्षक नव्हता. उंच आणि मजबूत शरीर होते. माझे मन पिघळून गेले. मला वाटले आश्रमाच्या विश्वासघात केला आहे. पण हे माझे नशीब होते आणि मी नशिबाशी लढू केला आहे. पण हे माझे नशीब होते आणि मी नशिबाची चौकशी करतील. फक्त तस्वीर दाखवून माझी संमती घेतली जायची. जसा संबंध आला तसा मुलीचे लग्न करून दिले जायचे. मी मन मजबूत केले आणि विचार केला की राहून राहून त्याच्यावर प्रेम होईल. मला माहीत नव्हते की तो पती नसून एक वाईट माणूस आहे. लग्नाच्या रात्री तो माझ्याजवळ बसण्याऐवजी समोर खुर्चीवर बसला. पायवर पाय ठेवून खिशातून सिगरेट काढली आणि ओढू लागला. मी नवरी म्हणून बेडवर बसले होते. त्याच्या नजर माझ्याकडे खुप्यासारख्या लागलेल्या होत्या. मी खूप लाजत होते. मला माझ्या पतीच्या नजरा चांगल्या वाटत नव्हत्या. इथे रात्री सुकून वाटत नव्हते, जसे या नात्यात हवे होते. सिगरेट ओढत असताना तो म्हणाला, दुपट्टा काढ. हे ऐकून मी घाबरले. मी त्याला पाहिले. माझ्या डोळ्यात आश्चर्य होते. पतीने माझ्याजवळ बसून मला विश्वास द्यायला हवा होता. पण त्याने जे केले ते सहन होण्यासारखे नव्हते. खूप वाईट वागणूक होती. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. मी घाबरले होते. काय करावे आणि काय करू नये हे समजत नव्हते. पुन्हा एकदा त्याने कडक आवाजात म्हटले, ऐकतेस का? दुपट्टा काढ. मी घाबरून दुपट्टा मागे करू लागले. माझे हात भीतीने थरथर कापत होते. मोहन समोर बसून सिगरेट ओढत होता आणि माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या नजरांनी मी अस्वस्थ होत होते. मी दुपट्टा आणि कपडे काढून बेडवर ठेवले. आता त्याच्या तीव्र नजरांनी मला अधिकच गोंधळात टाकले. मला लाज वाटत होती. तो म्हणाला, दागिनेही काढ. त्याची प्रत्येक गोष्ट मला त्रास देत होती. मी हळूहळू सगळे दागिने काढून ठेवले. पण नंतर जे त्याने सांगितले ते मी स्पष्ट नाकारले आणि लगेच बेडवरून उठले. माझ्या नकाराने मोहनच्या डोळ्यात राग आला. तो रागाने उठला आणि माझ्याजवळ आला. म्हणाला, ऐकतेस का? मी काय सांगतोय? त्याच्या शब्दांनी माझा जीव उडाला. मी म्हटले, मी तुमची ही गोष्ट मानू शकत नाही. तो रागाने म्हणाला, जर माझी गोष्ट मानली नाहीस तर मी तुझे खूप वाईट हाल करीन. पण मी कुठल्याही किमतीला त्याची गोष्ट मानू शकत नव्हते. मी म्हटले, मी हे करू शकत नाही. त्याने माझ्या तोंडावर जोरात थप्पड मारला आणि म्हणाला, कमीनी तुझी अवकात विसरलीस का? मी तुला कुठून आणलंय? तू माझ्या पायातल्या जोडी इतकीही नाहीस. जर माझी गोष्ट नाकारलीस तर मी तुला मारून टाकीन.
त्याच्या कठोर शब्दांनी माझे हृदय सुकलेल्या पानासारखे विखरले. मी रडू लागले. मला अशा वागण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. मी घाबरून थोडी मागे हटले. त्याने माझे केस धरून मला जवळ ओढले. माझ्या चेहऱ्यासमोर आपला चेहरा आणून रागाने म्हणाला, "जे सांगितलं ते कर." माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला असे काम करायला लावू नका. मी हे शकत नाही. स्त्रीला काम करायला लावू नका. मी हे करू शकत नाही. तिला तशीच राहू द्या. माझी गोष्ट ऐकून तो हसायला लागला. म्हणाला, "तू कुठून आलीस? मी ती जागा चांगली ओळखतो. तिथे लाजलिहाज काही नसतो. माझ्यासमोर जास्त नाटक करू नकोस. मला माहीत आहे अनाथ आश्रमाच्या नावाखाली तिथे काय चालते. तू तिथल्या माणसांचे मन रंजवू शकतेस तर मला जास्त हक्क आहे. शेवटी मी तुला जमिनीवरून आकाशात आणलंय. जर तुला माझं चांगलं वागणं हवं असेल तर जे सांगतो ते कर." मी त्याला आश्चर्याने पाहत होते. आमचा आश्रम तसा नव्हता. आमची व्यवस्थापक खूप चांगली होती. तिने आम्हाला आईसारखेच वाढवले होते चक्या. आमची काळजी घेत असे. मला माहीत नव्हते की इतर आश्रमात बेस मुलींसोबत कसे वागतात तो. आमची काळजी मुलींसारखीच घेतली जायची. मी मोहनला म्हटले, "तुम्ही गैरसमजात आहात. असे काही नाही." मी अधिक काही बोलण्यापूर्वी त्याने माझे केस अधिक जोरात ओढले आणि म्हणाला, "बकवास करू नकोस." मला समजावू नकोस, हे कपडे काढ. त्याने मला ढकलले. मी जमिनीवर पडता पडता वाचले. मी ऐकले होते की पती-पत्नी एकमेकांचे आच्छादन असतात. भगवानाने पती-पत्नीचे नाते पवित्र बनवले आहे. लाज ही त्याचा पती-पत्नीचे नाते पवित्र बनना झाकतात. माझा पतीचा दागिना असते. पती-पत्नी एकमेकांना सांगत होता, जो मला असे उघडे राहायला सांगत होता. मी लगेच खोलीबाहेर निघाले. मला सुरक्षित जागा शोधायची होती, पण घरात कुठेही दिसत नव्हती. पण मी इतकी भाग्यवान नव्हते. तो माझ्या मागे आला, माझा हात धरला आणि खोलीत ओढत आणला. मी ओरडू लागले, "मला सोडा. मी तुमच्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. मला परत आश्रमात सोडा." माझे हे बोलणे ऐकताच त्याने मला मारायला सुरुवात केली. त्याने माझ्या दोन्ही गालांवर थप्पड मारले. त्याने माझ्या दोन्ही गालांवर काढून पेटवली. सिगरेटने माझ्या लेहेंग्याला आग लावू लागला. म्हणाला, तू कधीपर्यंत माझी गोष्ट मांडणार नाहीस." मी हे पाहून भान हरपले. माझे लेहेंगे जळू लागले. मी ते काढून टाकले आणि बेडची चादर पूर्ण शरीराला ओढून घेतली. मला असे बेबस पाहून तो हसत हसत खोलीबाहेर गेला. मी बेबसीने आपल्या नशिबावर रडत होते आणि सकाळपर्यंत तशीच रडत राहिले. सकाळी तो खोलीत आला. त्याच्या हातात एक पिशवी होती. त्याने ती माझ्यावर फेकली आणि म्हणाला, "यात काही कपडे आहेत." त्याचे शब्द खूप वाईट होते. "ते घालून बाहेर ये आणि मला नाश्ता बनवून दे." मी त्याचे आणलेले कपडे घातले आणि रडत रडत खोलीबाहेर आले. समोर छोटीशी किचन होती. किचन पूर्ण घाणेरडी होती. सिंकमध्ये घाणेरडी भांडी पडली होती. चुलीवर चहाची केतली ठेवली होती, जी जळून राख झाली होती. मी पूर्ण किचन स्वच्छ केली आणि नाश्ता बनवू लागले. फ्रीजमध्ये सगळे होते, पण फ्रीजही घाणेरडा होता. मी नाश्ता बनवून टेबलवर ठेवला. पण त्याच्यासोबत बसून नाश्ता केला नाही. किचनमध्येच उभे राहून नाश्ता केला आणि मग साफसफाई करू लागले. दरम्यान मी द्रोणमध्ये काय सामान आहे तेही पाहिले. तो नाश्ता करून किचनमध्ये आला. त्याला जवळ पाहून मला खूप भीती वाटली. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, "रात्री तू जे केलंस, आजही तेच केलंस तर मी पूर्ण खोली जाळून राख करीन. तुलाही जाळीन." हे ऐकून मी पुढचा श्वासही घेऊ शकले नाही. असे सांगून तो घराबाहेर गेला. जेव्हा मी जेवण बनवून बाहेर आले, तेव्हा तो घरात नव्हता. मी सुटकेचा श्वास घेतला. पण रात्रीच्या गोष्टींचा विचार करून माझे हृदय भीतीने धडधडत होते. मला अजूनही समजत नव्हते की हा माणूस असे का करत आहे. जर त्याला अत्याचार करायचा होता, तर एक बेसहारा मुलगी का? मी लहानपणापासून दुःख सहन करत आले होते. मला कोणतेही नाते माहीत नव्हते. आणि त्यांच्यासोबत आयुष्य कसे चालते, हे मला कळतच नव्हते. मी विचार केला की मला घरातून पळून जायला हवे. रात्री हा माणूस माझ्यासोबत काय करेल, कोण जाणे. म्हणून मी माझ्या खोलीत गेले. छोट्या बॅगमध्ये काही कपडे ठेवले, जे सकाळी त्याने आणले होते आणि बाहेर जाऊ लागले. जेव्हा मी मुख्य दार उघडायला गेले, तेव्हा माझा होश उडाला. दारावर कुलूप लावलेले होते. घरातून बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. भिंतीवर मोठमोठे काचेचे तुकडे बसवले होते, ज्यावर चढणे. मी सगळ्या खोल्यांच्या मुलीच्या आवक्या तपासल्या. सगळीकडे लोखंडी जाळे होते. मला वाटले मी कैदी आहे. मी आपल्या नशिबावर खूप रडले. रडत रडत रात्रीचे जेवण बनवले. जेव्हा तो घरात आला, मी भीतीने खोलीत जाऊन दार बंद करून बसले. मी आधीच जेवण खाऊन घेतले होते. मला त्याचा सामना करायचा नव्हता. मला त्याच्यापासून भीती वाटत होती. पण 10 मिनिटांतच त्याने माझ्या खोलीचे दार जोरात ठोठावले. माझे हृदय जोरात धडधडत होते. रागाने तो म्हणाला, "दार उघड नाही तर मी दार तोडीन आणि तुझे हाल करीन. तू कोण आहे? आत." हे ऐकून माझा होश उडाला. रात्रीच्या वागण्यामुळे भीतीने मी लगेच दार उघडले. त्याने मला मागे ढकलले आणि खोलीची तपासणी करू लागला.
बेडखाली पडद्यामागे अगदी कपाट उघडूनही पाहू लागला. मी म्हटले, तुम्ही कशी वागणूक करत आहात? इथे कोणी नाही. तो म्हणाला, मग दार का बंद करून बसली होतीस? तू मला खोटे बोलतेस. असे म्हणत तो बाथरूममध्ये गेला. कदाचित तिथे पाहत होता. मी कोणालाही लपवले नव्हते. मला समजले की हा खूप संशयवादी माणूस आहे. पूर्ण खोली तपासून तो माणूस दिसला तर मी तुझे तुकडे करीन, असे सांगून तो बाहेर गेला. रात्री त्याने पुन्हा तीच गोष्ट सांगितली जी मला माझ्याच नजरेत खाली आणायला पुरेशी होती. पण यावेळी मी त्याच्याशी भांडले नाही, कारण माझ्यात मार खाण्याची हिंमत नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आता खोलीबाहेर जाऊन राहायचा. त्याने अजूनही मला स्पर्शही केला नव्हता. आता हे रोजचे झाले होते. तो मला कपडे शिवाय करून बाहेर जायचा. पूर्ण रात्र खोलीत येत नसे. एक दिवस आमच्या घरात रात्री चोर घुसले. मला खोलीबाहेर गोंगाट ऐकू आला. मला वाटले माझा पती कोणाशी भांडत आहे. जेव्हा मी खोलीबाहेर आले तेव्हा 2 माणसांना माझ्या पतीच्या डोक्यावर बंदूक ठेवलेले दिसले. माझा पती जखमी अवस्थेत होता. हे पाहून माझी स्थिती खराब झाली. मी लगेच माझ्या पतीजवळ गेले. त्या चोरांना म्हटले, माझ्या पतीला करू नका. त्यांनी तुमचे काय बिघडवले? तुम्हाला काय हवे? एकाने म्हटले, जर तुला तुझा पती सुरक्षित हवा असेल तर जे दागिने आणि पैसे आहेत ते आणून दे. मी लगेच खोलीत गेले. कपाटाचे कुलूप उघडले. त्यात थोडी रोख रक्कम होती आणि थोडे दागिने होते जे माझ्या पतीने लग्नात दिले होते. मी ते सगळे चोरांना दिले. त्यांनी पैसे घेऊन निघून गेले. मी रडू लागले. वारंवार माझ्या पतीचा चेहरा आणि हात पाहू लागले. त्याला जास्त इजा तर झाली नाही ना, कारण तो कदाचित चोरांशी झगडत होता. त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. ओठांखालून रक्त येत होते. मी माझ्या दुपट्ट्याने त्याचा चेहरा स्वच्छ केला. रडत रडत त्याला विचारले, तुम्ही त्यांच्याशी का भांडलात? थोड्या पैशांसाठी. मला पैसे किंवा दागिने महत्वाचे नाहीत. तुम्हाला काही झाले असते तर मी काय केले असते? पहिल्यांदा तो मला टक लावून पाहत होता. जणू त्याला माझ्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तो म्हणाला, तुला माझी इतकी काळजी का वाटली? मी म्हटले, कारण तुम्ही माझे पती आहात. मला तुमची काळजी वाटणार नाही तर कोणाची वाटेल? माझी गोष्ट ऐकून त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो लगेच आपल्या खोलीत गेला आणि दार बंद केले. पण त्या रात्री मी खूप अस्वस्थ होते. वारंवार माझे मन हेच विचारत होते की जर मी त्यावेळी पतीजवळ पोहोचले नसते तर चोर त्याच्यासोबत काय करून गेले असते. जरी माझ्या पतीने माझ्यासोबत जे केले ते चांगले नव्हते, जसे अपमान करू शकला तसे केले होते, तरी मी त्याच्यासोबत चांगलेच वागले होते. त्याची आवडती जेवणे बनवत होते. पूर्ण दिवस त्याचे काम करत होते. कधीही असे झाले नव्हते की त्याला कशाची गरज असेल आणि मी ती पूर्ण केली नसेल. मला माहीत होते की माझा पती संशयवादी आहे, म्हणून मी कधीही सजून तयार होत नसे, साधेच राहत असे. आता माझ्या पतीचे वागणेही थोडेसे बदलले होते. तो खूप शांत राहू लागला होता. माझ्या खोलीत अजिबात येत नसे. एकदा मी किचनमध्ये भांडी धुवत होते. किचन स्वच्छ करत होते. मी नेहमी रात्रीच पूर्ण किचन स्वच्छ करून झोपत असे. त्या दिवशी माझा पती चहाही मागत असे. मी सिंकमधील घाणेरडी भांडी धुत होते. जेव्हा तो किचनमध्ये आला, मला समजले त्याला चहा हवा आहे. म्हणून मी लगेच चुलीवर चहाचा भांडे चढवले. कारण मी त्याचे प्रत्येक काम त्याने सांगण्यापूर्वीच करत असे. हे पाहून तो म्हणाला, जा आणि आराम कर. मी स्वतःसाठी चहा बनवून घेईन. मी म्हटले, नाही, मी बनवते. मला तरीही किचन स्वच्छ करायचे आहे. माझे हे बोलणे ऐकताच तो माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, किचनची साफसफाई सकाळीही होऊ शकते. पहिल्यांदा त्याने माझ्यावर असे शब्द असेसे काही नाही. पहिल्यांदा त्याने माझ्यावर असे शब्द उच्चारले होते. म्हणायचा की पूर्ण घर चमकवल्याशिवाय तुला झोपायची सवय झाली होती. मी म्हटले, ठीक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला चहा देऊन जाते. पण त्याने नकार दिला. म्हणाला, जा, आराम कर, तू मला थकलेली दिसतेस. हे ऐकून मी आश्चर्याने त्याला पाहू लागले. ही गोष्ट खरी होती. काही दिवसांपासून मी खरोखर थकलेली दिसत होते. घराचे काम नियमित केल्याने माझ्या चेहऱ्यावर थकवा दिसू लागला होता. त्यामुळे मी थोडीशी आजारीसारखी राहू लागले होते आणि दुसरी आजारीसारखी राहू लागली होती. तो जसा होता तसा मला आयुष्य त्याच्या सोबतच घालवायचे होते. मी माझ्या खोलीत आले. थोडा वेळ तशीच पडून राहिले. मग विचार आला, का नाही माझ्या पतीशी बोलून पाहू? शेवटी तो मला कशाची शिक्षा देत आहे? माझ्याजवळ का येत नाही? असे विचार करून मी उठून बसले. बोलण्यात काही हरकत नाही. तो माझा पती आहे आणि त्याच्याशी नाही बोलले तर कोणाशी बोलेन? मी खोलीबाहेर निघाले आणि माझ्या पतीच्या खोलीत गेले. पण समोर जे दृश्य दिसले त्यामुळे माझा होश उडाला. तो देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून रडत होता. मला कळेना त्याला कशाचा दुःख आहे. तो का रडत आहे? पण लगेच आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसला आणि आरती पूर्ण करू लागला. नंतर म्हणाला, तू इथे का आलीस? मी म्हटले, तुम्ही का रडत होतात? तो म्हणाला, माझी आणि देवाची गोष्ट आहे. मला आश्चर्य वाटले.
तो पूजापाठही करत असे आणि देवावर विश्वासही ठेवत असे आणि त्याने माझ्यासोबत जे केले ते अजिबात चांगले नव्हते. मी समजत होते की त्याला देवाशी काही संबंध नसेल, नाहीतर तो इतका निर्दयी माणूस नसता. मला तिथे उभे पाहून तो म्हणाला, "तू उभी राहिले." देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले. देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि त्याच्यासोबत आरतीची थाळी धरून मीही आरती करू लागले. मी म्हटले, "तुम्ही माझ्यापासून का दूर राहता?" माझी गोष्ट ऐकून त्याने लगेच मला दूर केले. म्हणाला, "इथून जा." मला वाटले तो माझ्यापासून काही लपत आहे. मी म्हटले, "मी तुमची पत्नी आहे. तुम्ही माझ्याशी आपल्या सर्व गोष्टी का सांगत नाही?" पती-पत्नी एकमेकांसोबत प्रत्येक सुख-दुःखात असतात. भगवानाने जगातले पहिले नाते, जेणेकरून स्त्री आणि पुरुष पती-पत्नीचेच बनवले आहे. ते एकमेकांशी बोलावेत, एकमेकांची उणीव जाणवू नये. ते एकमेकांशी बोलावेत आणि आनंदी राहावेत. आयुष्य आनंदाने जावे. माझी गोष्ट ऐकून तो म्हणाला, "स्त्री विश्वास ठेवण्यायोग्य नसते. स्त्रियांच्या बाबतीत मी खूप मोठे फसवणूक खाल्ले आहेत. म्हणून मला कोणत्याही स्त्रीजातीवर विश्वास नाही." तो पुढे म्हणाला, "माझी आई जेव्हा मी 10 वर्षांचा होतो, तेव्हा एका अनोळखी माणसाबरोबर पळून गेली होती. फक्त कारण माझे वडील देखणे नव्हते. माझ्यापेक्षा मोठी बहीण होती. जेव्हा ती तरुण झाली तेव्हा माझे वडील वारले. मी बापाची दुकान सांभाळली. मी बापाची सांभाळू लागली. मी तिचा संबंधही शोधत होतो, पण कुठेही ठरत नव्हते. एकदा जेव्हा मी घरी आलो, तेव्हा बहिणीच्या खोलीतून हसण्याच्या आणि बोलण्याच्या आवाज येत होते. जेव्हा मी खिडकीतून डोकावून पाहिले, तेव्हा ती गल्लीतल्या काही उनाड मुलांसोबत रंगाई करत होती. हे सगळे पाहून मला वाटले, सगळ्या स्त्रिया अशाच असतात. मी माझ्या बहिणीला मारहाण करून घराबाहेर काढले. ती त्या मुलाबरोबर पळून गेली. म्हणून मी अनेक वर्षे लग्न केले नाही. तुझ्याशी कोणतीही मुलगी लग्न करणार नाही. कारण ज्याची आई आणि बहीण पळून गेल्या आहेत, त्याला कोणी आपली मुलगी देत नाही." हे सगळे ऐकून मी अनाथ आश्रमात जाऊन माझ्या लग्नाची गोष्ट केली आणि तुझ्याशी लग्न केले. पण तुला पाहताच मला माझ्या आई आणि बहिणीच्या कृती आठवायला लागल्या. म्हणून मी तुझ्यापासून बदला घेऊ लागलो. पण ज्या दिवशी आमच्यात चोर घुसले, तेव्हा तुला माझ्यासाठी इतकी काळजी करत आणि रडत पाहून मला आश्चर्य वाटले. जसे वाईट वागणे मी तुझ्यासोबत ठेवले नव्हते. पण तू वाईट वागणे मी तुझ्यासोबत ठेवले होते. तुला मला मारून टाकायला हवे होतीस. हे पाहून माझा तुझ्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. पण मला माझ्या वागण्याबद्दल पश्चात्ताप होऊ लागला. म्हणून तुझ्याजवळ येण्याची हिंमत होत नव्हती. मी तुला माझ्या योग्य मानत नव्हतो, असे सांगत तो रडू लागला. मी म्हटले, "मोहन, माझ्या मनात तुमच्याबद्दल काही वाईट नाही. असले तरी मी ते दूर केले आहे. जे मोहनच्या आई आणि बहिणीने केले ते खरोखर चुकीचे होते. कोणत्याही पुरुषाला मानसिक ताण देणारी गोष्ट होती. मोहनच्या मनावर खोल धक्का बसला होता. त्यामुळे तो सर्व स्त्रियांचा द्वेष करू लागला होता. पण तो मनाचा वाईट नव्हता. परिस्थितीने त्याला असे तोडून टाकले होते की तो जुलमी माणसासारखे वागत होता. त्या दिवसानंतर हळूहळू मोहनचे वागणे पूर्णपणे बदलले. त्याने माझ्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली. आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोलू लागलो. त्याने माझ्यासोबत केलेल्या चुकीची कबुली दिली आणि मला माफी मागितली. मीही त्याला समजावले की सगळ्या स्त्रिया एकसारख्या नसतात. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जखमा भरण्यास वेळ लागतो, पण प्रेम आणि विश्वासाने त्या भरता येतात. आज आम्ही एक आनंदी जोडपे आहोत. भूतकाळातील दुःखाने आम्हाला शिकवले की संशय आणि द्वेष संबंध नष्ट करतात, तर समजूत आणि प्रेम ते मजबूत करतात. कोणत्याही व्यक्तीला भूतकाळातील वेदनेमुळे दुसऱ्याला शिक्षा देण्याचा अधिकार नाही. विश्वास आणि संवाद हेच खऱ्या नात्याचे आधार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.